न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा आणि आजचा मुद्दा आहे अर्थात वेगवेगळे मुद्दे आहेत पण अधिवेशन वादळी ठरणार असं आजच्या दुसऱ्या दिवशी वाटतंय कारण 12 आमदारांच्या निलंबनावरून विरोधी पक्ष आक्रमक झालाय। रस्त्यावर उतरून आज आंदोलन करण्यात आलं। तसंच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सुद्धा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सर्व आमदार एकत्र आले होते आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। तिकडे रस्त्यावर सुद्धा भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उतरले होते। महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आलं। पुणे आणि नागपूरमध्ये जोरदार निदर्शनं करण्यात आली। एकीकडे विधान भवनात म्हणजे सभागृहामध्ये पायऱ्यांवर बसून जोरदार आंदोलन सुरू आहे तर निलंबनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करतात। ही दोन्ही दृश्य आपण पाहतो। आघाडी सरकारचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न काही ठिकाणी करण्यात आला। आपण नागपूरमधली दृश्य पाहतो। नागपूरमध्ये भाजपचे शेकडो कार्यकर्ते या आंदोलनाच्या वेळेला रस्त्यावर उतरले होते आणि यांनी पुतळा तर जाळलाच शिवाय जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। राज्य सरकारच्या विरोधात आज भारतीय जनता पक्षाने राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आणि नागपूर आणि पुण्यात मोठी आंदोलनं झाली। या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात सुद्धा आंदोलन करण्यात आली। ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातलं विधेयक काल मंत्री छगन भुजबळ हे मांडत होते आणि त्याच वेळेला भाजपच्या आमदारांनी जोरदार आक्षेप घेतला। यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला पण हा गदारोळ सभागृहापुरताच मर्यादित राहिला नाही तर नंतर सभापतींच्या दालनामध्ये तालिका अध्यक्ष म्हणून त्यावेळेला असलेले भास्कर जाधव हे सभापतींच्या दालनात गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला धक्काबुक्की करण्यात आली असा दावा असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आणि त्यानंतर त्यांच्याच उपस्थितीत तेच पुन्हा तालिका अध्यक्ष होते आणि सरकारच्या वतीनं प्रस्ताव मांडण्यात आला भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाचा। पण भाजपचा आरोप आहे की मुळात हे सगळं रचण्यात आलंय। अशी कुठलीही धक्काबुक्कीची घटना शिवीगाळीची घटना झालेलीच नाही। एवढंच नाही तर तिथे उपस्थित नसलेल्या सुद्धा काही आमदारांना निलंबित करण्यात आलं असा सुद्धा प्रतिदावा भाजपचे कार्यकर्ते आणि नेते करतायत। त्यामुळे हे प्रकरण आता आणखीन गाजणार कारण भाजपनं काल रात्री उशिरा हे स्पष्ट केलं की या सगळ्याच्या बद्दल न्यायालयाचाही दरवाजा भाजपच्या वतीनं ठोठावला जाणार आहे आणि यामुळेच सरकारच्या समोरचं आव्हान कदाचित आणखीन वाढण्याची शक्यता आहे। दरम्यानच्या काळात सरकारनं आज विविध प्रकारचं कामकाज रेटून देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यात पुरवणी मागण्या प्रामुख्यानं पारित करून घेणं हे सरकारच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे। त्यासोबतच केंद्र सरकारने जो कृषी कायदा केलेला आहे त्या विरोधातला एक प्रस्ताव त्या विरोधातला एक ठराव हा या अधिवेशनात आणला जाईल आणि आज सकाळी कॅबिनेटची जी बैठक झाली त्यामध्ये यावर चर्चा झाल्याचं कळतं। त्यात याच्यातल्या प्रमुख आराखड्याला मंजुरी देण्यात आली, प्रमुख मुद्दे निश्चित करण्यात आले आणि त्याचं अंतिम म्हणजे प्रारूप ठरलंय। आता अंतिम प्रस्ताव तयार करून आजच सभागृहात हा केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधातला ठराव मांडला जाईल आणि तो संमत केला जाईल। आता या सगळ्यात हे पाहणं महत्त्वाचं असेल की हा जेव्हा प्रस्ताव चर्चेला येतो त्यावेळेला सभागृहात काय भूमिका घेतली जाते।
कारण जर का कृषी ठरावाच्या विरोधात म्हणजे केंद्राच्या कृषी बिलाच्या विरोधातला प्रस्ताव राज्य सरकारनं आणला तर त्याला विरोध करण्यासाठी निश्चितपणे भाजपचे आमदार किमान काही प्रमुख नेते हे सभागृहात जातील यात काहीच शंका नाही। आणि आता आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो, थेट दृश्य विधानभवनाच्या परिसरातली, विधानभवनाच्या पायऱ्यांच्या इथली। एकीकडे प्रवीण दरेकर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते हे माध्यमांशी बोलतात, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, भाजपच्या सर्व महिला आमदार, विखे पाटीलही आपल्याला दिसत आहेत आणि हे सगळेजण पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणा देत आहेत या सरकारच्या विरोधात। आणि अशी माहिती मिळते की या विधान भवनाच्या बाहेरच्या बाजूला जिथे आता हे सगळे आमदार घोषणा देत आहेत इथे भारतीय जनता पक्षाकडून प्रति विधानसभा ही इथे भरवली जाणार आहे। आणि या प्रति विधानसभेमध्ये कदाचित भाजप हा निलंबनाचा प्रस्ताव रद्द करू शकतं किंवा अन्य एखादी भूमिका इथे घेतली जाऊ शकते। आताच जी माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिली आहे त्यानुसार इथे थोड्याच वेळात प्रति विधानसभा भरवली जाईल आणि कालच्या निलंबनाच्या घटनेचा तीव्र निषेध केला जाईल। भाजपकडून दोन्ही पद्धतीची लढाई सध्या सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। सभागृहाच्या बाहेर पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। तर सभागृहामध्ये आता कामकाजाला सुरुवात झाली आहे। 11:04 होऊन गेली। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, सभागृहात काय काय कामकाज पुकारलं गेलंय आता? आज सभागृहाचं कामकाज सुरू असलं तरी विरोधी पक्ष भाजपने प्रतिकात्मक सभागृह जे आहे विधान भवनच्या पायऱ्यांवरती सुरू केलेलं आहे। भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची प्रतिकात्मक अध्यक्ष म्हणून, विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक करून विधान भवनच्या पायऱ्यांवरती एक अधिवेशनचे बाहेर जे सुरू करण्यात आलेलं आहे। आणि स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा आणि इतर सर्व आमदार जे आहेत त्यांच्यासोबत बसलेले आहेत आणि एक प्रतिकात्मक आंदोलन जे आहे ते इथे सुरू करण्यात आलेलं आहे। समोर आपण थेट दृश्य पाहतो, एक खुर्ची बसवण्यात आलेली आहे आणि त्या खुर्चीवरती भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांना बसवण्यात आलेलं आहे। एक प्रतिकात्मक विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर असतील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असतील, भाजपचे सर्व आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवरती ठाण मांडून बसलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। प्रतिकात्मक आंदोलन जे आहे भाजपने सुरू केलेलं आहे। आपण हे दोन्ही पाहण्याचा प्रयत्न करतोय। एकीकडे सभागृहाचं कामकाज सुरू आहे आणि दुसरीकडे भाजपचं आंदोलन सुद्धा आहे। प्रति विधानसभा भरवण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे आणि या प्रति विधानसभेच्या माध्यमातून काही वेगळे ठराव इथे पारित केले जातील, सरकारवर टीका केली जाईल आणि या प्रति विधानसभेत देवेंद्र फडणवीस बोलतायत। आता आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात अभिरूप विधानसभा अशा प्रकारचा एक बॅनरच पाठीमागे झळकताना पाहतो आपण। नाही पडणार ते एवढं नाही पडणार मग सांगा ना, कव्हर नाही करत जातो आम्ही, कशाला थांबू, कशा लोक ते करतात। मागे ना तू मागे ना
अभिरूप विधानसभा भरवली जाते आणि अभिरूप विधानसभेच्या माध्यमातून भाजप सरकार जी कारवाई केली त्याला उत्तर देणार असं दिसतंय. पुढे नका जाऊ खाली काय तुम्हाला अँकरिंग करत जाऊ पुढे जा. काय यार काम पण नाही करायचं काय नाही कोण धक्का नाही करत आहे काय करत इथे मोठा गोंधळ आहे कारण आमदारांची घोषणाबाजी तर आहेच, माध्यमांची सुद्धा प्रचंड गर्दी आहे आणि विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपची ही अभिरूप विधानसभा तर प्रत्यक्ष विधानसभा आतमध्ये भरलेली आपण पाहतो आहोत. भाजपचा हा आक्रमक पवित्रा दोन ठिकाणची ही दृश्य आपण पाहतो. सभागृहाच्या आतमध्ये कामकाज सुरू झालंय तर सभागृहाच्या बाहेर भाजपनं अभिरूप विधानसभा भरवली आहे. भाजपनं राज्यभरात आज आंदोलनाचा इशाराही दिला आहे. त्यानुसार आंदोलन सुद्धा राज्यभरात अनेक ठिकाणी करण्यात आलं. पुण्यात आला सदर्व अहवाल विधिमंडळाच्या संकेत माननीय अध्यक्ष महोदय ज्या प्रकारे या ठिकाणी सरकारचा अन्याय चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा समाजाचे प्रश्न असतील, मागासवर्गीयांचे प्रश्न असतील, विम्याचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, एमपीएससीचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांवर या सरकारमध्ये आवाज उठवला. अध्यक्ष महोदय खोट्या आरोपाखाली आमदारांना सस्पेंड केलं जात आहे. हे घडलंच नाही अशा गोष्टी सांगून साधारणपणे खुर्चीवरनं खोटं बोलून या ठिकाणी आमदारांना सस्पेंड केलं जात आहे. आणि म्हणून आज या विधानसभेमध्ये मी या सरकारच्या निषेधाचा आणि धिक्काराचा प्रस्ताव या ठिकाणी ठेवतोय. हा जो प्रस्ताव आहे या ठिकाणी मी मांडतोय. या सरकारच्या विरोधात मी आपल्याला विनंती करतो की आपण या प्रस्तावावर चर्चा सुरू करावी. आता सध्या काय चालू आहे ज्या प्रकारे या सरकारचा कारभार चाललाय त्या संदर्भात अनेक सदस्यांना अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपलं म्हणणं मांडायचं आहे. या जुलमी सरकारच्या विरोधात, या वसुली आणि भ्रष्टाचारांच्या विरोधात पर्दाफाश करायचा आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण ज्या सदस्यांनी आपल्याकडे नावं दिली आहेत आमच्या वतीनं त्या सदस्यांना या ठिकाणी या प्रस्तावावर
आपलं मत मांडण्याकरता संधी द्यावी अशी आपल्याला विनंती करतो. 2014-15 ते 2017-18 या वर्षांचा वार्षिक प्रशासन अहवाल सभागृहासमोर ठेवतो. सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यास झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडलेली आहेत. वार्षिक प्रशासन अहवाल सभागृह समोर ठेवण्यात आले. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभेचे आपले सन्माननीय विरोधी पक्ष नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री, आमचे नेते समोर उभा आहे. आता इथे प्रणाली कुठे आहे? सुद्धा गायब आहे इकडे. अरे काय काय तीन कुठे इथं काय चाललंय बघ ना. अभिरूप सभागृह चालू आहे ते सोडून दुसऱ्या फालतू हे करायला काय लय फालतू वगैरे. आम्हाला इथं कॅमेरा विजिट ठेवायला लागतो याच्यामध्ये. ठीक आहे घे लाईव्ह घे. मी यांना की तू मुलगंटीवर कर मला. मी आता पण माझा कॅमेरा इथे कट करायला लाईव्ह आहे. लाईव्ह माझं लाईव्ह. हां माझं नियमबाह्य आणि बेकायदेशीर कृती लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आमदारांच्या निलंबनाच्या माध्यमातून सरकारने केलेलं आहे. तथापि या सरकारच्या तीव्र शब्दामध्ये राज्या घटनेच्या आम्ही सर्व नसलेल्या गोष्टी तारीख अध्यक्षांनी सांगायला सुरुवात केली. खोटं पण बिलकुल बोल अशा पद्धतीने त्यांनी सभागृहाची आणि राज्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अशा घोटाळ्या तारीख अध्यक्षांचा सुद्धा मी जाहीरपणे या ठिकाणी धिक्कार करतो, त्याला निषेध करतो. अध्यक्ष महोदय, आम्ही वारंवार सरकारकडे कामकाज सल्लागार समितीच्या वेळी सुद्धा 2 आठवड्याचं 3 आठवड्याचं अधिवेशन घ्या अशी आम्ही शासनाची मागणी करतो. हे 7 या सरकारला महत्वाचं विजय काय विरोधकांनी भाग घ्यायचा नाही. नामाभिधानात सुधारणा करून सदर समितीच्या नामाभिधानातील तदर्थ हा शब्द वगळून धर्मदाय खाजगी रुग्णालयांची तपासणी समिती असे समितीचे नामाभिधान करण्यात येऊन विधिमंडळाची ही कायमस्वरूपी समिती राहणार असल्याबाबतचा प्रस्ताव सभागृहासमोर मांडत आहे. मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950च्या कलम 41 क मधील तरतुदी व माननीय उच्च न्यायालयाच्या या संदर्भातील योजनेच्या अनुषंगाने खाजगी व धर्मदाय रुग्णालयांमध्ये गरीब व निर्धन रुग्णांसाठी 10% अधिक 10% खाटा सवलतींच्या दराने व मोफत उपचारासाठी राखून ठेवण्याच्या योजनेची सर्वकष आढावा घेणे, सदर योजनेतील त्रुटी तसेच विद्यमान कायद्यातील तरतुदी विचारात घेऊन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व धर्मदाय रुग्णालयांमध्ये गरीब व निर्धन रुग्णांना अधिकाधिक सोयीसुविधा व योग्य रीतीने औषध उपचार मिळावेत यासाठी शासनास शिफारशी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सविस्तर अहवाल सभागृहास सादर करणे अशी समितीची कार्यकक्ष आहे. समितीने उपरोक्त कार्यकक्षेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2016 मध्ये पुणे व सन 2017 मध्ये मुंबई येथील विविध धर्मदाय रुग्णालयांना
भेटी दिल्या असून भेटीच्या वेळी व विभागीय सचिवांच्या आढावा बैठकीच्या वेळी समितीला मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950च्या कलम 41 क मधील तरतुदीमध्ये काही सुधारणा झाल्यास ज्या उद्दिष्टासाठी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे त्याची पूर्तता करण्यास सोयीस्कर होईल असे समितीचे मत आहे. समितीने दिनांक 5 जून 2009 रोजी माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व निर्णयांचा व योजनेचा पूर्ण सन्मान ठेवून व निर्णयाला कोणतीही बाधा न पोचता शासनास एकूण 12 शिफारसी केलेल्या आहेत. त्यापैकी एकूण 3 शिफारसींवर शासनाकडून कारवाई झाल्याचे विभागीय सचिवांच्या बैठकीत समितीस आढळून आलेले आहे. समितीने वेळोवेळी धर्मदाय रुग्णालयांना दिलेल्या भेटीच्या वेळी सदर रुग्णालयांकडून निर्धन तसेच दुर्बल घटकातील रुग्णांकरता नेमून दिलेल्या सवलतीची पूर्तता करताना दिसून आलेले नाही. समितीच्या प्रत्येक आढावा बैठकीच्या वेळी विभागीय सचिवांशी चर्चा करतेवेळी मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950च्या कलम 41 क मधील तरतुदीमध्ये काही सुधारणा करण्याबाबत वेळोवेळी सुचवण्यात आलेले आहे. दिनांक 28 जानेवारी 2021 रोजी झालेल्या समितीच्या प्रारंभिक बैठकीच्या वेळी सदरहू बाब पुनश्च उपस्थित केली आहे. सभागृहात चर्चा झाल्यानंतर चर्चेचे अंतिम आपल्यासोबत आहेत इथे सभागृहात कामकाज सुरू आहे. औपचारिकता पूर्ण केली जाते प्रशासकीय कामातली, तर बाहेर अभिरूप विधानसभा भरवली गेली आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, मिलिंदजी, आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार साहेब आहेत. साहेब, आता तुम्ही ते अभिरूप अधिवेशन जे भरवलेलं विधान भवनाच्या पायऱ्यांवरती, काय प्रतिक्रिया? नहीं, शेवटी जेव्हा अन्यायाची परिसीमा होते, जोर जुलूम के टक्कर में ही विधानसभा आहे. 12 आमदारांना निलंबित कोणत्या कारणाने केलं? भास्कर जाधव प्रभारी अध्यक्ष होते, हे खरं आहे, पण जेव्हा घटना झाली तेव्हा ते प्रभारी अध्यक्ष होते का? ते एक आमदार होते. आणि आमदारामध्ये वाद झाल्यावर 12 आमदारांना तुम्ही निलंबित कसं करू शकता? कोणत्या कायद्यामध्ये तरतूद आहे? कोणत्या कौल शब्दाच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे? तुम्ही लोकशाहीची हत्या करता. तुमची हिटलरशाही आहे, हुकुमशाही आहे, तुमच्या मनामध्ये बेईमानी आहे. कारण 24 ऑक्टोबर 2019ला महाराष्ट्राच्या जनतेने भाजप शिवसेनेला निवडून दिलं. तुमचं खुर्चीवर प्रेम, योच खुर्ची पाहिजे. आणि आज राज्य ना बाप बडा ना भैया, द होल थिंग इज दॅट की भैया सबसे बडा रुपया. पैशासाठी हे लोकशाहीची विक्री करणारे लोक आहे. यांच्या मनात भीती आहे की विधानसभेचं कामकाज झालं तर मागच्या वेळी एक मंत्री शिकार झाला, भविष्यात 2 मंत्र्याची शिकार होऊ शकते. हे डरपोक लोक आहे. जनतेच्या दरबारात जाऊन आता आवाज बुलंद करायचा. तुम्ही अधिवेशनात सभागृहात जाणार नाही, तुम्ही प्रतिकात्मक इथेच अधिवेशन भरवताय का? आज सर्व साधारणतः आता तर आम्ही प्रतिकात्मक विधानसभा करतोय. धन्यवाद भाऊ. न्यूज 18 लोकांशी बोलावं तर आपण पाहतो की विधान भवनाच्या पायऱ्यांवरती भाजपने प्रतिकात्मक अधिवेशन जे आहे ते सुरू केलेले आहे. आपण इथे थेट मागे पाहू शकतो कशा प्रकारे आंदोलन जे आहे ते सुरू केलेले आहे भाजपने. भाजपचे सर्व आमदार आणि नेते मंडळी जे आहेत ते विधान भवनाच्या पायऱ्यांवरती उपस्थित आहेत. अभिरूप विधानसभा असं म्हटलेलं आहे. स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद चे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर असतील, सर्व भाजपचे आमदार सध्या पायऱ्यांवरती उपस्थित आहेत. सभागृहात भाजपचे कोणी आमदार नाही आहेत. एक अभिरूप विधानसभा जी इथे भरवली जात आहे. भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली हे अभिरूप विधानसभा जी आहे विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सध्या इथे सुरू झालेली आहे. एक प्रतिकात्मक विधानसभा आणि सध्या कामकाज जे आता सभागृहात सुरू आहे त्यामध्ये विरोधकांनी सहभागी व्हावं याकरता सरकारकडून काही पुढाकार घेतला जाणार आहे किंवा सरकार आणि विरोधकांमध्ये काही चर्चा होणार आहे? मिलिंदजी, सध्या विधान भवनाच्या पायऱ्यांवरती हे जे अभिरूप विधानसभा भाजपकडनं घडून आणलं जात आहे, प्रतिकात्मक इथे सभागृह जे चालवलं जात आहे याची माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांना देण्यात आलेली आहे. त्यांनी ते मुख्यमंत्र्यांना सांगितलेले आहे. मात्र राज्य सरकारकडनं अजून कोणीही विरोधी पक्ष नेत्यांना इथे भेटण्यासाठी कोणी आलेले नाही आहेत. पण एक विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं समजत आहे. पुढील काही मिनिटातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काही
शिष्टमंडळ जे आहे ते थेट मुख्यमंत्र्यांना आणि संसदीय कार्यमंत्र्यांना भेटणार आहे. अभिरूप विधानसभा इथे का भरवली गेलेली आहे, काय नेमका मागण्या आहेत भाजपच्या, त्या सर्व मागण्यांसंदर्भात ते मुख्यमंत्र्यांशी आता थेट बोलणार असल्याचं समजत आहे. बरं, उदय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. इकडे सभागृहात भास्कर जाधव बोलतायत, आपण आवाज ऐकण्याचा प्रयत्न करूयात. राकेश, उत्पादित मालाला त्या ठिकाणी संरक्षण मिळेल. उत्पादित मालाला संरक्षण देताना त्याला हमी भाव त्या ठिकाणी हमी भाव लूट आहे. लूट लाईव्ह गेलाय आले ना तिथे उगा स्वच्छतेमध्ये बसलेल्या लोकांना त्याचा विचार वाटा, त्याला शेतकऱ्याच्या हितापेक्षा अध्यक्ष महोदय आपल्या कुठच्या ठिकाणी महत्वाचं आहे हे काय नवीन कायदा तुम्ही करणार, या कायद्याला कुठं आधार नाही, त्या कायद्यातून शेतकऱ्याला कुठं संरक्षण नाही. उलट केंद्र सरकारने अतिशय विचारपूर्वक शेतकऱ्याला संरक्षण देताना त्यामध्ये शेतीमाल उत्पादन वाढेल, उत्पादित मालाला त्या ठिकाणी संरक्षण मिळेल, उत्पादित मालाला संरक्षण देताना त्याला हमी भाव त्या ठिकाणी हमी भावाचं संरक्षण मिळेल. त्यापेक्षाही अध्यक्ष महोदय व्यापारी होणारी जी लूट आहे ती लूट थांबवण्याचं महत्वाचं काम केंद्र सरकारनं आदरणीय मोदी साहेबांनी या ठिकाणी जे काम केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मुळात शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हे सरकार कधीच संवेदनशील नव्हतं. राज्य सरकारने कधीच संवेदना शेतकऱ्यांप्रती दाखवलेला आहे अध्यक्ष महोदय. आणि आज मगाशी म्हटल्याप्रमाणे 3 वर्ष अध्यक्ष महोदय या सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादी ताब्यात असलेल्या मार्केट कमिट्या त्या ठिकाणी शेतीमालाची विक्री होण्यापेक्षा ते बंद ठेवण्यामध्ये धन्यवाद आहे. आणि आज कोट्यावधी रुपयाचं अब्जावधी रुपयाचं नुकसान आमच्या शेतकरी बांधवांच्या राज्यामध्ये झालं. आज त्या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय कर्जबाजारी झाला, त्याला कोण मदत करणार आहे? नवीन कायदे आणून काही शेतकऱ्याला मदत होणार आहे अध्यक्ष महोदय? उलट नवीन कायद्याच्या निमित्तानं शेतकऱ्याला आणखी तुम्ही या ठिकाणी कोर्ट करणार आहात, उद्ध्वस्त करणार आहात, त्याला नागवणार आहात अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या सरकारकडून अपेक्षा काय करायची? आज दुधाचा दूध मुळे पायऱ्यांवर विरोधकांचं आक्रमक आंदोलन, अभिरूप विधानसभा आणि अभिरूप विधानसभेच्या माध्यमातून सरकारचा निषेध केला जातोय. सरकारने घेतलेले निर्णय हे पूर्णपणे अन्यायकारक आहेत, एकतर्फी आहे, अशा प्रकारची भूमिका विरोधकांमधले सर्व प्रमुख नेते या अभिरूप न्यायालयात मांडतायत. या अभिरूप न्यायालयाच्या माध्यमातून सरकारवर टीका करण्याचा विरोधकांचा जोरदार प्रयत्न. थोड्या वेळाने कदाचित भाजपचं एक शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस जे विधानसभेतले विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि एक निवेदन देणार आहे असं कळतं. जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि जर आपण परवानगी दिली नसेल तर ज्याने कोणी दिली त्यांच्यावर कारवाई करा आणि तो स्पीकर जप्त करा, ही माझी दुसरी मागणी. तिसरी मागणी अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये या विधिमंडळामध्ये शासकीय कामकाजाच्या व्यतिरिक्त विधानसभेच्या अध्यक्षांच्या परवानगीशिवाय कोणतंही कागदपत्र वितरित करता येत नाही. ज्या ठिकाणी आम्ही सन्मान्य सदस्य सह्या करतो त्या ठिकाणी काही खाजगी कागदपत्र वितरित केली जात आहेत. मी विचारलं ही खाजगी कागदपत्र तुम्ही कशी काय वितरित करू शकता? त्यांनी मला सांगितलं आम्ही परवानगी आणली. मी विचारलं की मला परवानगी दाखवा. ते परवानगी दाखवू शकले नाहीत. ते कागदपत्र घेऊन पळून जायला लागले. मी आपल्या काही सभा याच्या विधान भवनातल्या सिक्युरिटीच्या लोकांना बोलवलं आणि नियमाप्रमाणे यांची तपासणी करा म्हणून मी सांगितलं. अध्यक्ष महोदय, या 3 बाबी माझ्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. कुठेतरी नियमाची पायमल्ली होता कामा नये. आपल्या अधिकारावर जर कोण अधिक्षेप करत असेल तर ते अधिक्षेप आपण खपवून घेता कामा नये.
ही माझी मागणी आहे. आणि दुसरी गोष्ट माझी विनंती आहे की आपण संसदीय कार्यमंत्र्यांना बोलवावं आणि विरोधी पक्षाच्या लोकांना विनंती करावी. कारण मला माहित आहे हे महाविकास आघाडीचं सरकार आहे. हे सरकार शेवटी सर्वांना बरोबर घेऊन चालणार. मी करतो की मागच्या वर्षभरामध्ये मग ते नगरविकास खातं असेल, महसूल खातं असेल, जलसंपदा खाता असेल, या सगळ्या खात्यामधून किती रक्कम अदा झाल्यात, किती कॉन्ट्रॅक्टरचे पेमेंट झालेत, किती त्या ठिकाणी निर्णय झालेत, कशा प्रकारचे निर्णय झालेत, याचा लाभ कोणाला झालाय मला वाटतं एकदा जनतेला महाराष्ट्राच्या कळू द्या. मग कोविडमध्ये खायचं काम चालू आहे, फक्त जनतेला उपाशी ठेवण्याचं काम चालू आहे. मित्रो, या ठिकाणी मुद्दाम आपल्याला सांगितलं पाहिजे. मंत्री उपाशी आणि जनता उपाशी. अध्यक्ष महोदय, अशा प्रकारची या सरकारची अवस्था आहे. खरं म्हणजे मला शिवसेनेचं आश्चर्य वाटते. मी विम्याच्या बाबतीमध्ये बोलत असताना अध्यक्ष महोदय, या विमा कंपन्यांच्या विरोधात शिवसेनेने मोर्चा काढला होता. विमा मिळत नाही म्हणून मोर्चा काढले, ऑफिस तोडलं. आज अध्यक्ष महोदय, त्यांची तो स्वाभिमान, त्यांचा त्या शेतकऱ्याबद्दलचा जे अध्यक्ष महोदय जे बेगडी प्रेम आता समोर आलेलं आहे. आज शेतकऱ्यांची सरासरी विमा कंपनी लूट होताना आज फक्त आमची शिवसेना बघायची भूमिका घेते. कारण आम्ही आमचं सगळं दायित्व दुसऱ्याच्या दारामध्ये घाण दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, सत्तेसाठी लाचार झालेली जी मंडळी आहे, फक्त खुर्च्या टिकवणं एवढाच एक कलमी कार्यक्रम आहे. तिकडे शेतकरी बिहार आहे, जनता बिहार आहेत, एमपीसीचे मुलं आमच्या आत्महत्या करतायत, त्यांच्याकडे पाहायला कोणी तयार नाहीत. दूध उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला. अध्यक्ष महोदय, तिथे लक्ष त्यांच्याकडे पाहायला कोणाला लक्ष नाही. अध्यक्ष महोदय, एकच कार्यक्रम चालू आहे, फक्त भारतीय जनता पक्षाच्या लोकांना कसा त्रास द्यायचा, भाजपाच्या आमदारांचा सदस्यत्व कसं निलंबित करायचं, एवढं फक्त प्लॅनिंग चाललेलं आहे. आणि अध्यक्ष महोदय, यांनी किती मनसुबे रचले तरी आम्ही या कारवाईला खचून जाणारे आम्ही कार्यकर्ते नाही आहे. बघितलं पाहिजे. त्याचबरोबर यांना सन्माननीय भास्कर जाधव साहेबांना धमक्या येत आहे. त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून काही त्यांच्या बाबतीत वेगळं काहीतरी भूमिका लोक घेत आहे. तर त्यांना संरक्षण देण्याबाबत काय करता येईल ते आपण विचार करावा, ही आपल्याला मी विनंती करतोय. नाही नाही याच्यावरचं काही आपण हे देत आहे का? माझा दुसरा विषय आहे. सन्माननीय भास्कर जाधव साहेबांनी जे काही स्पीकरला परवानगी दिली का कागदपत्र देण्यासाठी, तर अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची आपल्याजवळ काही कोणी परवानगी मागितलेली नाही आणि आपण त्यांना परवानगी दिलेली नाही, मागितलीच नाही तर प्रश्नही येत नाही. आणि मलिक साहेबांनी जे काही सांगितलं त्या संदर्भात जे बाहेर चुकीच्या पद्धतीनं किंवा जे बोललं जात असेल ते तपासून त्याही पद्धतीनं त्यांच्यावर कार्यवाही करण्याच्या संदर्भातल्या. अध्यक्ष महोदय, सन्माननीय भास्कर जाधव यांनी जो मुद्दा मांडला की या लोकशाहीच्या मंदिरामध्ये विधानसभेच्या सभागृहाच्या आतमध्ये पायरीवरती आमदारांना बसण्याचा अधिकार आहे, परंतु ते आत्ताही स्पीकर वापरला जातोय. जर विधानसभेच्या माननीय अध्यक्ष महोदय आपल्या कार्यालयाकडून किंवा संबंधित यंत्रणेकडनं परवानगी दिली नसेल तर तो जो लाऊडस्पीकर आहे, म्हणजे जी काही सिस्टीम असेल ती जप्त करायला पाहिजे, सिक्युरिटीने ताब्यात घ्यायला पाहिजे. अन्यथा तिकडे जो कोण सिक्युरिटी इन्चार्ज असेल त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महाराज, विरोधी पक्षात आम्ही सुद्धा काम केलं. अध्यक्ष महाराज, विरोधी पक्षामध्ये काम करत असताना अशीच घटना स्पीकर आणण्याच्या बाबतीत आमच्याकडून सुद्धा घडली होती. पण त्यावेळेस स्पीकर जप्त करून ज्यांनी तो आणलाय त्याच्यावरती कारवाई पण झाली पाहिजे. अध्यक्ष महाराज, हे होणं आवश्यक आहे. सदर बाब मी तपासून घेऊन योग्य ती कार्यवाही करतो. अध्यक्ष महोदय, सदर बाब ही अत्यंत गंभीर आहे
आणि यामध्ये स्पीकर जप्त करणं हा एक विषय तर आहे, त्यावर आदेश आपण दिलेच पाहिजेत. परंतु ज्या पद्धतीची कागदपत्र माजी आमदार त्या ठिकाणी वाटतायत आणि दिसतायत, हा त्या ठिकाणी माजी आमदार आहेत ना काही आलेले, आणि ते त्यांना ते कृत्य करता येत नाही आपल्या परवानगीशिवाय, ते सुद्धा जप्त झाले पाहिजेत, एवढंच त्या ठिकाणी. सिक्युरिटीनं ताबडतोब त्याची दखल घेऊन आणि जे कोणी कागद वाटत असेल त्याच्यावर बंधन घाल. या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदय नवाब मलिक यांनी जो उल्लेख केला की त्यांना धमक्या येत आहेत, त्यांच्या जीविताला धोका आहे, त्यांना संरक्षण या सभागृहाने दिलं पाहिजे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपणच आमच्या सगळ्या आमदारांचे तारणहार आहात. अध्यक्ष महोदय, त्यांच्या जीविताला धोका आहे, त्यांना सतत धमक्या येत आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावरती जर उद्या कुठचा प्रसंग आला तर त्याला जबाबदार कोण राहणार? आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांची सुरक्षा वाढवली पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी संरक्षण मिळालं पाहिजे, ही देखील या सभागृहाची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्रीयुत भास्करराव जाधव यांना येत असलेल्या धमक्या लक्षामध्ये घेऊन त्यांच्या जीविताचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती सर्व सुरक्षा त्यांना देण्यात येईल. गरज असल्यास ती सुरक्षा आणखीन वाढवण्यात येईल. अध्यक्ष महाराज, माध्यमाच्या माध्यमातून मला कळलं अध्यक्ष महाराज की माझा फोन टॅपिंग 16-17च्या काळामध्ये झालेला आहे. अध्यक्ष महाराज, इस्मानच्या हालचाली ठावठिकाणाबाबतची माहिती मिळवून त्यांना वेळीच प्रतिबंध करणे आवश्यक असल्याने त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून समाज विवादक कृत्यांना आळा घालण्यासाठी या अशा कृत्याची गोपनीय माहिती मिळवण्यासाठी खालील इस्माचे फोन नंबर तातडीने अभिवेशनाखाली ठेवणे आवश्यक आहे. अशा पद्धतीचं आपल्या होम मिनिस्ट्रीच्या माध्यमातून चालतं अध्यक्ष महाराज. आता मी खासदार होतो 16-17च्या काळात. आता माझ्या हालचालीवर लक्ष ठेवायचं हे कुठलं कारण तर नव्हतंच, पण अध्यक्ष महाराज मला जी काही माहिती मिळाली त्याच्यात माझं नाव ठेवलं अमजद खान. अध्यक्ष महाराज, अनेक मग आता ते केंद्रात मंत्री आहेत आता दानवे साहेब, त्यांच्या पीएचाही नंबर त्याच्यामध्ये टॅप करण्यात आला. अध्यक्ष महाराज, संजय काकडे जे खासदार आहेत त्यांचा नंबर टॅप केला गेला, तुम्हाला जी माहिती आहे. मी आता नावं सांगतोय, असे तर खूप आहेत, म्हणजे इकडच्या बाकामध्ये असलेली लोकांची नावं आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे त्यांचेच लोक. अध्यक्ष महाराज, या निमित्तानं एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला अध्यक्ष महाराज, की कुठल्याही धर्मात असेल, आपल्याला तर आपल्या संविधानामध्येच आहे की आपण कोणाच्याही गोपनीयता भंग करण्याचा अधिकार कोणालाही नाही. आपण धर्माच्या ह्याच्यावरही गेलो अध्यक्ष महाराज, तर धर्माच्या ह्याच्यामध्ये असंच म्हटलं जातं की आपण कोणाच्या गोष्टी ऐकलं तर पापात जातं. आता सुसंस्कृत लोक या पद्धतीने करत असतील तर मला माहिती नाही, धर्माच्या नावानं राजकारण करणारी लोक. अध्यक्ष महाराज, माझा प्रश्न या निमित्ताने एवढाच बनतोय अध्यक्ष महाराज, की ही फोन टेपिंग करण्याची गरज काय, याच्या मागं कोण आहे? कारण की पुण्या पोलीस कमिशनरच्या माध्यमातून हे सगळे फोन टेपिंग केले गेले त्या काळामध्ये 17-18च्या काळामध्ये. अध्यक्ष महाराज, ही कोणाच्या आदेशाने झालेत अध्यक्ष महाराज? आता तर आपण पाहिलं असेल की काल साखर कारखान्याच्या बद्दलचं ते आता सध्या तक्रारीची मोहीम चालू आहे. त्या बिचारे गडकरी साहेबांचाही तक्रारी केल्या, त्यांचे फक्त 2 कारखाने आहेत अध्यक्ष महाराज तिकडे आमच्या विदर्भात. त्या बिचारे गडकरी साहेबाचाही उल्लेख त्याच्यामध्ये, त्यांच्या कारखान्याचा तपास करा, त्यांचेच लोक आता पत्र देतात. आता आमच्याकडे 2 आहेत, देशात जगात किती असतील मला माहिती नाही, पण खरं तर ही जी काही व्यवस्था आहे त्याचा माझा सरळ सवाल अध्यक्ष महाराज, की मुसलमानांचीच नावं त्याच्यामध्ये का टाकले? माझं नाव टाकायला पाहिजे ना अध्यक्ष महाराज सरळ. काय आहे या पद्धतीने हिंदू मुस्लिमाचा या महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीचा वाद निर्माण करून धर्माच्या नावानं पुन्हा राजकारण करायचं
आणि राज्य पेटवायचा हा उद्देश होता का अध्यक्ष महाराज त्याच्यामध्ये? आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची सविस्तर माहिती माननीय गृहमंत्र्यांनी आजच आम्हाला द्यावी या सदनामध्ये, आणि याच्यामधले कोण सूत्रधार आहेत हे आम्हाला कळावे अध्यक्ष महाराज, तो आमचा अधिकार आहे. आणि खऱ्या अर्थानं या पद्धतीनं कोणाची आणि काय आरोप लावले अध्यक्ष महाराज आमच्यावर? त्यांनी लिहिलंय अध्यक्ष महाराज की त्याच्यामध्ये या व्यक्तीला कुठलंही काम नाही करत, हा व्यक्ती व्यवसाय करीत नसून अंमली पदार्थाची तस्करी करीत आहे. आता अध्यक्ष महाराज हे माझ्यावरच नाही अध्यक्ष महाराज, हे जेवढ्या लोकांचे फोन टेपिंग झाले, म्हणजे इकडचेही असतील काही लोकांचं, तर ते काय आणि किती लोक आहेत त्याच्यामध्ये, नेमकं कोणाकोणाची तपासणी केली गेली होती, कोणाकोणाचे फोन टेप केले गेले होते, याची सविस्तर माहिती पाहिजे अध्यक्ष महाराज. आणि या पद्धतीचं हे जे कोण आहे याचा मेन सूत्रधार, हा मेन सूत्रधार कोण आहे? त्या अधिकारी आपल्या पद्धतीनं करेल असं कोणालाही म्हणता येणार नाही. शासनाची याला मान्यता घ्यावी लागतं त्या अधिकाऱ्याला. मला तर मधल्या काळात आपले माजी गृहमंत्री सांगत होते की आमच्या मंत्र्याचंही फोन टेपिंग चालू आहे. म्हणजे या पद्धतीने या राज्यामध्ये कधी असं नव्हतं. हे बाकीच्या कुठल्या दुसऱ्या राज्यात होत असेल अध्यक्ष महाराज या पद्धतीचं. महाराष्ट्रामध्ये बदल्याचं राजकारण कधी झालं नाही. काल तर आपण पाहिलं सभागृहामध्ये भास्कर जाधवला सांगत होते एक सन्माननीय सदस्य की तुम्ही बोललात तर तुमचंही अनिल देशमुख करून टाकू, बाहेर सांगतात की भुजबळ करून टाकू. काय या पद्धतीचा धमकी या सभागृहामध्ये द्यायला? अध्यक्ष महाराज हे या पद्धतीचं गुंड प्रवृत्ती आपल्या तालिकेतून काल भास्कर जाधवनी सांगितलं की तुमच्या दालनामध्ये जी घटना झाली त्या घटनेमध्ये गुंड प्रवृत्ती, राडा करणारी प्रवृत्ती. अध्यक्ष महाराज परवा ते राजू साप्ते नावाच्या एका फिल्म सिटीच्या एका व्यक्तीनं आत्महत्या केली अध्यक्ष महाराज. त्याच्यामध्ये ती संघटना जी आहे ज्याचा तो व्यक्ती आज पकडला गेला त्याचं या भाजपचा एक आमदार त्या संघटनेचा अध्यक्ष आहे, त्याचंही नाव या ठिकाणी आलं पाहिजे. तो कोण आहे? काय या बाकावरचे लोक आता त्या प्रवृत्तीचे झालेत? त्याचाही शोध आपल्याला पाहिजे अध्यक्ष महाराज. आज आपल्या राज्यातलं फिल्म सिटी उद्योग हा जाणार आहे या पद्धतीची जी चर्चा आहे अध्यक्ष महाराज, त्या ठिकाणी मला जी काही माहिती मिळाली, राजू सप्तेचा परिवार आणि त्या काही लोक मला भेटायला आली अध्यक्ष महाराज. त्या ठिकाणी त्यांच्याकडून अवैध वसुली केली जाते डायरेक्टर लोकांकडून, नाहीतर त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जाते. आणि अनेक आज शूटिंग महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये होत नाही अशा पद्धतीच्या तक्रारी आहेत. आणि म्हणून राजू सप्तेच्याही प्रकरणामध्ये गृहमंत्री महोदय कडक नाही त्याच्यापेक्षा मोठी. म्हणून मी आपल्याला सांगतो की राजू सप्तेच्याही प्रकरणामध्ये जे कोण आहेत भाजपचे आमदार त्याचं नाव जे पुढे येत आहे वारंवार तेही पुढे आलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये जे गुंड प्रवृत्ती महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये जे निर्माण होते आहे त्या प्रवृत्तीला आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून योग्य निर्णय आणि हे जे फोन टॅपिंग करण्याच्या मागचा सूत्रधार नेमका कोण याची माहिती आम्हाला पाहिजे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय, सन्माननीय नाना पटोलेजीने जे प्रश्न उपस्थित केलेला आहे निश्चित रूपाने हा गंभीर विषय आहे. आणि यांचा जर नंबर असेल आणि वेगळ्या नावाने टेप करण्याच्या परवानगी दिली असतील तर ह्या सगळ्या विषयाची चौकशी झाली पाहिजे. आता त्या काळामध्ये निश्चित रूपाने सर्वांना ही भीती होती की फोन टेप होत आहे. आमचं एकच म्हणणं आहे की सन्माननीय नाना पटोलेजींनी जे मुद्दा उपस्थित केलेला आहे ते गंभीरतेने त्याच्या बाबतीत निश्चित रूपाने गृहमंत्री महोदय ते त्याच्या बाबतीत दखल घेतील. माननीय सदस्य नाना पाटोले या विधानसभेचे माजी अध्यक्ष यांनी जो मुद्दा उपस्थित केला अत्यंत गंभीर आहे. अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने फोन टॅपिंग केले जातात आणि जे दृश्य त्यांनी समोर आणले ते अत्यंत भयावह आहे. आणि अध्यक्ष महोदय याचा गांभीर्याने विचार करणं
सन्माननीय गृहमंत्री या सभागृहामध्ये आहेत. याचा गृह विभागामार्फत बारीक कसून त्याची तपासणी करणं आणि सत्य हे या सभागृहासमोर आणणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की आज नाना पटोले यांच्या बाबतीत ही घटना घडलेली आहे. भविष्यामध्ये 288 आमदारांच्या बाबतीत होऊ शकतं. यापूर्वी अनेकांच्या बाबतीत हे घडलं असेल आणि म्हणून यापूर्वी ज्या ज्या गोष्टी घडल्या असतील त्या गृह खात्याने त्याची संपूर्ण चौकशी करून या सदनासमोर या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत अशी माझी मागणी आहे. आज मला भीती वाटते की सन्माननीय भास्कर जाधव काल तालिका अध्यक्ष होते. त्यांनी ज्या पद्धतीने आपले विचार या ठिकाणी मांडले, त्यांना ज्या पद्धतीने धपक्या येत आहेत, ट्विटरवरून येत आहेत, उद्या सकाळी त्यांचाही फोन जर टेप झाला आणि टॅब होऊन त्यांच्याकडे ज्या काही माहिती असतील, ज्या काही बोलत असतील ते देखील जर त्या ठिकाणी टॅप केलं गेलं तर हे भयावह आहे. आणि अध्यक्ष महोदय, मी हे म्हणतोय की या लोकशाहीच्या मंदिरामध्ये उभं राहून बोलत असताना लोकशाहीला काळिंबा फासणारी घटना आहे, परंतु भविष्यात लोकशाहीचा खून या पद्धतीने केला जातोय त्याचा निषेध या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करणं आवश्यक आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की गृहमंत्र्यांनी याची पूर्ण चौकशी करावी. चौकशीमध्ये केवळ नाना पटोले नाही तर अजून कोणाकोणाचे फोन टॅप झाले ते देखील या संपूर्ण सभागृहामध्ये तो अहवाल येणाऱ्या अधिवेशन काळामध्ये सर्वांसमोर आला पाहिजे अशी माझी विनंती आहे. आणि याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी देखील आमची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, बोलतो मी त्याच्या अनुषंगाने द्या. अध्यक्ष महोदय, या मी त्या अनुषंगाने भास्करजी सुरक्षा विभागाने तात्काळ तो माईक जप्त केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, भास्करजी मी त्याच्यावरती पण बोलतो ना. अध्यक्ष महोदय, मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून बाहेर काय चाललंय सांगितलं. आपले अधिकार हे आपल्याला माहित आहेत तरी सुद्धा मी उद्धकृत केले. याच्यानंतर सुद्धा आपण हा खुलासा केलाच नाही की यांना परवानगी कोणी दिली. याचा खुलासा झाला असेल मला माहित नाही, सॉरी, मी सभागृहामध्ये नव्हतो. आपण तो माईक तात्काळ बंद केला पाहिजे. काय चाललंय त्याच्यामध्ये? सभागृहामध्ये बसायचं नाही, सभागृहामध्ये कामकाजामध्ये भाग घ्यायचा नाही, महाराष्ट्राच्या हिताचे विषय मांडायचे नाहीत. प्रत्येक वेळी फक्त राजकारण करण्याकरता बाहेर येण्यास संधी दिली जाते. अध्यक्ष महोदय, माझं तर म्हणणं आहे त्यांना आवाराच्या बाहेर काढा मार्शल लावून. काय चाललंय अध्यक्ष महोदय? आम्ही म्हणू द्या करू, आमचं केंद्रामध्ये सरकार आहे, आम्ही कसंही वागू, आम्ही ह्याला हात टाकू, आम्ही त्याला हात टाकू, याचा अमुक करू. जा रे जा, किती जणांना करायचं तेवढं करा. कोणाला धमक्या देता तुम्ही? ह्या ज्या गावच्या बाबळी, ज्या गावच्या बोरी, तो आता सस्पेंड केलं पाहिजे. इतका कुणा माल झाला, इतका कुणा माल होता सुरक्षा अधिकाऱ्याला, एवढं सगळं होऊन आलं इथं. हे सांगतात आमदार, इथं मंत्री तर बोलतात आहे. असं कुणा माल झाला तर सुरक्षा अधिकारी त्याला आत्ता सस्पेंडची घोषणा झाली पाहिजे सभागृहामध्ये. राज्याचे मुख्यमंत्री इथे बसले त्या ठिकाणी, आता सस्पेंड करा अधिकारी. काय विचार तमाशा, आता सस्पेंड करा, इतकं घोषणा करा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य भास्कररावजी जाधव यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा सकाळी उपस्थित केला होता. मी आत्ताच सभागृहामध्ये थोडा उशिरा आलो. अजूनही पायऱ्यावर सभागृह चालू आहे, पॅरलल सभागृह चालू आहे, माईक चालू आहे. संबंध राज्यातला मीडिया तिथे त्या ठिकाणी ते सभेचं चित्रीकरण करतोय आणि लाईव्ह टेलिकास्ट चाललेला आहे. आपल्याला जर काय बंद करण्यामध्ये काही वेळ लागणार असेल, अडचण येणार असेल, तो पण आपलं सभागृह आपण थांबूया. हे काय चाललेलं आहे अध्यक्ष महोदय? आपला हा इतका मोठा अवमान आहे. ताबडतोब आपण ती सगळी व्यवस्था जप्त केली पाहिजे, ज्यांनी परवानगी दिली पाहिजे, तर कारवाई झाली पाहिजे. तोपर्यंत आपण थांबूया, नाही तर सभागृह स्थगित करूया आपण. तोपर्यंत काय चाललेलं आहे अध्यक्ष महोदय? तुम्ही नंतर. अध्यक्ष महोदय, प्रामुख्याने या सभागृहामध्ये ज्या चर्चा चाललेल्या आहेत, या चर्चेच्या अनुषंगाने बोलतो ना आता, या अनुषंगाने काल देखील या सभागृहामध्ये ज्या पद्धतीने तालिका अध्यक्ष
तालिका अध्यक्ष यांच्या बाबतीमध्ये जो प्रकार घडला आणि त्याच्यानंतर आज देखील सकाळपासून जे माजी आमदार आहेत त्यांना घेऊन काही बाहेरची लोक घेऊन, कारण आज सकाळी ज्या वेळेला आम्ही सभागृहामध्ये यायला निघालो त्यावेळेला सांगतो ना, त्यावेळेला काही बाहेरची लोक म्हणजे आमदार सोडून देखील त्यांच्याबरोबर आलेली काही लोक देखील त्या ठिकाणी घोषणा देण्यासाठी होती. हे देखील टीव्हीच्या माध्यमातून, सीसीटीव्हीच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण पाहाल त्यावेळेला त्यांच्यावर देखील कारवाई झालीच पाहिजे. त्याच पद्धतीने भास्कररावांनी जे आज मुद्दे उपस्थित केले, भास्करराव जाधव यांनी म्हणजे आपण तालिका अध्यक्ष, आपण ज्या पद्धतीने काल जी सभागृहाला माहिती दिली, सभागृहामध्ये घडलं हे सर्वांनी पाहिलं, परंतु सभागृहाच्या बाहेर म्हणजे उपाध्यक्षांच्या किंवा अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये जी घटना घडली त्या अनुषंगाने तुम्ही तिथलं इतिवृत्तांत या सभागृहाला सांगितलं आणि म्हणत नाही मला 2 मिनिटं बोलायचं याच्या अनुषंग 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं. याच्यामध्ये जे आत्ता जो उद्दिष्ट काढला होता नाना आपण की फिल्म सिटीच्या बाबतीमध्ये, ते या फिल्म सिटीच्या बाबतीमध्ये संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी ज्या पद्धतीने आर्ट डायरेक्टरना त्या ठिकाणी सतवलं जात आहे, ज्या अध्यक्ष महोदय मी 2 वायकर साहेब, रवींद्रजी वायकर, मी तुम्हाला पुन्हा संधी देतो. मी 2 मिनिटं तुम्ही खाली बघतो बसा. मी अध्यक्ष या नात्यानं तात्काळ आपण त्या ठिकाणचे माईक स्पीकर बंद करावेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी लाईव्ह कास्ट जे चालू आहे ते सुद्धा तात्काळ बंद करण्यात यावेत. हे विधानसभा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी निर्देश देतो. रवींद्र वायकर, 2 मिनिटं त्यांचा प्रवेश आहे, पण नको ती कामं करायला प्रवेश नाही आहे. नाही हाऊसमध्ये नाही, हाऊसच्या बाहेर. अध्यक्ष महोदय, सभागृहाचे सदस्य आहेत आणि माईकचा वापर ज्यांनी बाहेर केला त्यांची नावं अध्यक्ष महोदय अतिरेक वाटेल, पण अध्यक्ष महोदय कधीही आम्ही पायऱ्यांवर बसलेलो आहे, घोषणा दिलेल्या आहेत, परंतु माईकचा वापर करण्याचं धारिष्ट्य कुणी केलेलं नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी माझी आग्रहाची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, आता एबीपी लाईव्ह आपल्या या लॅपटॉपवर दिसत आहे. चॅनलवाले या विधानसभेच्या कामकाज आणि तिकडचं जे चाललेलं आहे ते पॅरलल दाखवत आहे. पहिले तुम्ही आदेश द्या, हे सगळं चित्रीकरण आणि लाईव्ह हे बंद करण्याचे आदेश काय आपला शब्द पूर्ण नाही ऐकू आला नाही. आता एबीपी लाईव्ह वर बघा तुम्ही, विधानसभेचा कामकाज आणि बाहेरचं कामकाज पॅरलली दोन्ही दाखवताय चॅनलवाले. म्हणजे हे कुठेतरी चॅनलवाले पण अवमानना करताय. पहिले मी सांगितलं ना तात्काळ ते बंद करायला नाही, बंद झालेला नाही, सुरू आहे अजून साहेब. मी आत्ताच बोललो, मी आत्ता जस्ट इथं चित्रे लाईव्ह जे रिले करताय बाहेरचं तेही बंद करायला सांगितलेलं आहे, तेही बंद करायला सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे सुद्धा सरकार म्हणून काही करता येईल का याचा सुद्धा माहिती घेऊनच त्या संदर्भात भाष्य करणं उचित होईल. सन्मान्य नानासाहेब पाटोळे, मी तुम्हाला देतो वायकर साहेब, प्लीज. मी माझं लक्ष नाही, आता वायकर साहेब बोलतील नंतरच. अध्यक्ष महाराज, एका महत्वपूर्ण विषयावर सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी जो विषय या ठिकाणी उपस्थित केला, अध्यक्ष महाराज, माननीय हायकोर्टाचा मी वारंवार मांडतोय, वारंवार सांगतोय. मागचं सरकार होतं, देवेंद्रचे मुख्यमंत्री होते, त्याला दुधाचा प्रश्नाचं एकदा नाही 4 वेळा मिटिंगा केल्या. आणि आपण पाहतो आता विधानसभेच्या सुरक्षेच्या संदर्भात तैनात केलेले वरिष्ठ अधिकारी इथे दाखल झालेले आहेत. माजी विधानसभा अध्यक्ष बोलतायत आणि आत्ता तालिकेवर असलेले अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आदेश दिलेत की याचं चित्रीकरणही थांबवावं आणि इथे सुरू असलेले जे अभिरूप विधानसभा आहे ती सुद्धा ताबडतोब बंद करावी आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गोंधळ
होणार पुढच्या काही क्षणात. मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी इथे येऊन समज दिलेली आहे की अशा प्रकारचं अभिरूप न्यायालय तुम्हाला चालवता येणार नाही आणि हे अभिरूप न्यायालय तुम्हाला बंद करावं लागेल. न भूतो न भविष्यती अशा प्रकारची स्थिती विधान भवनाच्या परिसरात निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सभागृह अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधव यांनी इथलं चित्रीकरणही थांबवावं आणि तिथलं अभिरूप न्यायालय ताबडतोब बंद करावं अशा प्रकारचे निर्देश विधान भवनाच्या सुरक्षा विभागाला दिले. यानंतर सुरक्षा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी इथे तैनात झालेत आणि यानंतर इथे अभिरूप न्यायालय बंद करण्यासाठी या सगळ्यांना सांगण्यात आलं. एवढंच नाही तर जयंत पाटील जे ज्येष्ठ सदस्य आहेत सभागृहातले त्यांनी असं म्हटलं की ज्यांनी ज्यांनी इथे माईक देवेंद्र फडणवीस बोलतायत, आपण ऐकूया. हे सगळ्यांचे आमचा आवाज बंद होऊ शकत नाही. आमचा आवाज बंद केला जाऊ शकत नाही. आम्ही या ठिकाणी बोलणार, सरकारचा विरोध करणार, सरकारच्या विरोधात बोलणार, भ्रष्टाचारांना उघड पाडणार, भ्रष्टाचारांचे बुरखे फाडणार. त्यामुळे आम्ही आता या ठिकाणी आमचं आंदोलन सुरू करतोय. आपण प्लीज आम्हाला या ठिकाणी सगळ्या मीडियाने सहकार्य करावं. माध्यमांची सुद्धा मुस्कट दाबी केली जाते. एकूणच ज्या प्रकारे तुमच्यावर, ज्या प्रकारे माध्यमांवर हत्या आणि सगळ्यात येत आहे की अध्यक्षांचा आदेश आहे असं सांगून माध्यमांना ढकलाढकल जी केली जाते हे पूर्णपणे चुकीचं आहे. ही तानाशाही आहे. या ठिकाणी अक्षरशः आणीबाणी लावण्यात आली आहे. तुम्ही सर आता इथे सभागृह चालवणार, काय कामकाज कराल? इथे चालवणार. तुम्ही आता आम्हाला सहकार्य करा. चला सगळे साईडला. झालं ते बोलणार आहेत पाठी. चला पाठी पुढे, तिथे कॅमेरा लावा. ऐका माझं, ऐका. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की आम्ही या इथे अभिरूप सभागृह चालवू, पण आम्ही सभागृह चालवणार, आम्ही सरकारचा पर्दाफाश करणार, आम्ही भ्रष्टाचारांचे भ्रष्टाचार उघडे पाडणार. भारतीय जनता पक्षानं विधान भवनाच्या पायऱ्यांवर जे अभिरूप विधानसभा आयोजित केली होती त्या अभिरूप सभा तातडीनं बंद केली पाहिजे. हे पूर्णपणे कायद्याच्या विरोधात आहे. हा विधानसभेचा अवमान आहे असं म्हणत सत्ताधाऱ्यांच्या वतीनं अनेक आमदारांनी आग्रहपूर्वक बाजू मांडली आणि हे अभिरूप न्यायालय तातडीनं बंद करावं अशा प्रकारचे आदेश सभागृहाच्या अध्यक्षांनी दिले. सुरुवातीला नरहरी झिरवळ हे जे उपसभापती आहेत, ज्यांच्याकडे आता जे उपाध्यक्ष आहेत, ज्यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार आहे, त्यांनी सुरुवातीला याची चौकशी करून कारवाईचे आदेश देण्यात येईल असं सांगितलं होतं. पण त्या पाठोपाठ तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव पुन्हा एकदा स्थानापन्न झाले आणि त्यांनी तातडीनं हे सर्व बंद करा अशा प्रकारचे आदेश दिले. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांचा आवाज आणि आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणी केला तर तो आम्ही सहन करणार नाही असं म्हटलंय. कारण इथे जी माध्यमांचे प्रतिनिधी
हे सगळं कव्हर करत होते त्यांना सुद्धा तातडीनं त्यांचं चित्रीकरण थांबवा असं बजावण्यात आलं सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वतीनं. अनेक माध्यमांच्या प्रतिनिधींना काहीशी धक्काबुक्की करण्यात आली. अनेक माध्यमांच्या प्रतिनिधींना स्पष्टपणे सांगण्यात आलं की हे चित्रीकरण तुम्ही थांबवा. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सत्तारूढ पक्षाच्या वतीनं एक काळा अध्याय लिहिला गेलाय आणि या महाराष्ट्रात आणीबाणी लावण्याचा प्रकार हा सुरू केलेला आहे. आम्ही शांतपणे निदर्शनं करत असताना मार्शल पाठवून ज्या प्रकारे पत्रकारांना तिथनं हाकलण्याचं काम केलं, पत्रकारांचे कॅमेरे छीनण्याचं काम केलं, एक प्रकारे लोकशाहीची हत्या चाललेली आहे. या सरकारचा बुरखा फाटतोय, यांचा भ्रष्टाचार बाहेर येतोय. यांच्या भ्रष्टाचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र पूर्णपणे या सरकारच्या विरोधात आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, मराठा समाज, मागासवर्गीय सगळ्यांचा आक्रोश हा आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. तर काल खोटे आरोप लावून आमच्या 12 लोकांना सस्पेंड केलाय. 100% खोटे आरोप आहेत आणि सभागृहाच्या खुर्चीवर बसून खोटं बोलण्याचं काम चाललेलं आहे. आणि आज शांतपणे आमचं या ठिकाणी प्रतिअधिवेशन सुरू होतं, परंतु त्या ठिकाणी मार्शल पाठवून आणि पुन्हा एकदा पत्रकारांवर दंडुलेशाही करण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मार्शलांची आम्हाला भांडण करायचं नाही, ते काही आमचे शत्रू नाहीत आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आमचं अधिवेशन तर चालेल, पण जर ते प्रेसला त्या ठिकाणी हाकलून देत असतील, प्रेसचे कॅमेरे छीनत असतील, तर प्रेस रूम मध्ये आम्ही आता आमचं अधिवेशन या ठिकाणी चालवू. आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आता या लोकशाहीमध्ये लोकशाहीचा एक स्तंभ आम्ही आहोत आणि एक स्तंभ तुम्ही आहात आणि या दोन्ही स्तंभांना जर कुलूप लावण्याचं काम ठाकरे सरकार करणार असेल तर तुम्हाला आणि आम्हाला जिवंत व्हावं लागेल, जागृत व्हावं लागेल. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे, आम्ही आता शांतपणे पुन्हा आमची विधानसभा या ठिकाणी सुरू करतोय. आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला हवंय. आम्ही पहिले आमची अरेंजमेंट करतो, त्यानंतर तुम्ही देखील त्या ठिकाणी हा सगळा आवाज पोचवा. देखिए, जिस प्रकार से कल 12 लोगों को सरकार ने सस्पेंड किया, सरकार के खिलाफ जब बोलते हैं ये सरकार किसानों के खिलाफ है, ओबीसी के खिलाफ है, मराठाओं के खिलाफ है, पिछड़ों के खिलाफ है, ये सारी चीजें जब हम बोलते हैं तो सरकार जवाब नहीं दे सकती. इसलिए हमारे 12 विधायकों को कल सस्पेंड किया और बिल्कुल झूठे आरोप लगाकर, सिरे से झूठे आरोप लगाकर उनको सस्पेंड किया. और आज जब हम शांति के साथ हमारी प्रति विधानसभा चला रहे थे तो वहां पर मार्शलों को भेजकर मीडिया के साथ दुर्व्यवहार किया गया, मीडिया के कैमरे छीने गए. और इसलिए हमने यह तय किया हमारी लड़ाई मार्शलों से नहीं है, हम अब मीडिया रूम में यहाँ आकर हमारा ये जो प्रति विधानसभा ये चलाएंगे और इस सरकार का नकाब फाड़ेंगे, इनके भ्रष्टाचार के प्रकरणों को यहाँ बाहर निकालेंगे. अगर विधानसभा में हमको ये बैठने नहीं देते तो जनता के बीच जाकर हम इस सरकार का बुरखा फाड़ेंगे. हम यहाँ पर इसकी शुरुआत कर रहे हैं. उन्हें डर है कि बीजेपी के विधायक हमला कर सकते हैं. देखिए, कल तो हमारे ध्यान में आया कि भास्कर जाधव के कारण हमको खतरा है, क्योंकि कल गाली तो उन्होंने दी और गाली देने के बाद वही वहां कहते मुझे गाली दी गई, और इसलिए मुझे लगता है बिल्कुल झूठी बात है. म्हणजे आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा ते जे टेलिकास्ट करतायत ते बंद करण्यासाठी सांगण्यात आलं आणि एक प्रकारे ही लोकशाहीच्या स्तंभाची गळचेपी अशा प्रकारचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. आमचा आवाज दडपला जाऊ शकत नाही
भाजपच्या कोणत्याही आमदारानं शिवीगाळ केलेली नव्हती असं पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. आपण ही त्यावेळेची दृश्य पाहतो ज्यावेळेला अभिरूप न्यायालय सुरू असताना मार्शल इथे पोहोचले, विधान भवनाच्या सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी इथे पोहोचले. आमच्याकडच्या माहितीप्रमाणे आपल्याला संरक्षण घेणं अत्यावश्यक आहे, तरी देखील आपण संरक्षण घ्यावं. आणि त्या वेळेला 3 महिन्याने मी त्यांना उत्तर देत असे की मी माझ्या आयुष्यात कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही, मी कोणावरही